धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर गेलेले असताना त्यांना प्रसार माध्यमांनी संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यावर धनंजय मुंडे यांनी काय उत्तरे दिलेली आहेत हेच आपण लोकचर्चेच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मागील अनेक दिवसापासून अशी चर्चा होती की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी काहीच स्टँड घेतलेला नाही किंवा काहीच बोललेलं नाही। तेव्हापासून सोशल मीडियामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर अनेक प्रकारची टीका केली जात होते। बरेच जण असं म्हणत होते की जेवढे काही महत्त्वाचे नेते आहेत ते सगळेजण मसाजोगला भेट देत आहेत, तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेट देत आहेत, तसेच समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु या दरम्यान धनंजय मुंडे हे आसपास कुठेही फिरकले सुद्धा नाहीत अशा प्रकारची टीका होत होती। परंतु आता तुम्हा सगळ्यांनाच माहित आहे की धनंजय मुंडे हे महायुतीमधले प्रमुख नेते आहेत आणि आत्ताच सरकार बनलेलं आहे आणि मंत्रिमंडळ वाटप होण्याची शक्यता आहे। तर याच कारणामुळे धनंजय मुंडे हे मुंबईला होते, त्यामुळे कदाचित ते मसाजोगला येऊ शकले नाहीत। परंतु सोशल मीडियावर मात्र त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे की धनंजय मुंडे का आले नाहीत आणि त्यांनी आपली भूमिका सुद्धा मांडलेली नाही। तर याचंच उत्तर आज धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून दिलेला आहे। प्रसार माध्यमांनी जेव्हा संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल प्रश्न विचारला तेव्हा धनंजय मुंडे यांनी सांगितलं की ही अतिशय काळीमा फासणारी अशी गोष्ट आहे। जे कोणी आरोपी असतील त्यांना कसल्याही प्रकारे माफ केलं जाणार नाही, अत्यंत कडक अशी कारवाई केली जाईल आणि मी स्वतः हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये करण्यात यावं अशा प्रकारची मागणी सुद्धा केलेली आहे। तसेच जी गोष्ट झालेली आहे ती अतिशय निर्लज्ज लाजिरवाणी गोष्ट आहे आणि यामध्ये कोणीही राजकारण करू नये। हे प्रकरण व्यवहाराच्या कारणातून झालेलं असल्यामुळे याचा राजकारणाशी काही संबंध नाही किंवा कोणी राजकारण करण्याचा प्रयत्नही करू नये अशा प्रकारचे वाक्य सुद्धा धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवले। तसेच पुढे बोलताना पत्रकारांनी त्यांना असं विचारलं की बीडचा बिहार झालाय असं चर्चा होत आहे। यावर धनंजय मुंडे यांनी असं म्हटलं की कोणत्या जिल्ह्यामध्ये खून होत नाही किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किडनॅपिंग होत नाही, कुठे ना कुठे असं होतच असतं, परंतु जेव्हा बीडमध्ये होतं तेव्हा मात्र बीडचं खूपच जास्त नाव बदनाम केलेलं जातं, हे जाणून बुजून कोणीतरी करत आहे अशा प्रकारचा एक सूर धनंजय मुंडे यांचा होता। तर मेन विषय की बरेच जण असं जे म्हणत होते की धनंजय मुंडे यांनी आपला स्टँड क्लिअर केलेला नाही, तर त्यांना त्यांचं उत्तर मिळालेलं आहे। धनंजय मुंडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होणार म्हणजे होणारच अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं आहे।